हॅलो विद्यार्थ्यांनो, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जागतिकीकरणाचा आर्थिक क्षेत्रावर कोणता परिणाम झालेला आहे हे बघत असताना एका घटकावर आपण चर्चा केलेली आहे आणि तो म्हणजे काय आहे की भांडवल गुंतवणूक क्षेत्रावर त्याचा काय परिणाम झालेला आहे। आर्थिक क्षेत्र हे घटक बघत असताना पहिला आपण एक घटक काय बघितलेला आहे, भांडवल गुंतवणुकीवर या जागतिकीकरणाचा काय परिणाम झालेला आहे। आज आपल्याला आर्थिक क्षेत्रामधला दुसरा घटक बघायचा आहे की व्यापार, जागतिक व्यापारावर या जागतिकीकरणाचा काय परिणाम झालेला आहे तो आपल्याला बघायचा आहे। आज दुसरा घटक आहे जागतिकीकरणामुळे जागतिक व्यापार संकल्पनेत झालेले बदल। तर विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला या घटकावर चर्चा करायची की जागतिकीकरणामुळे जागतिक व्यापार संकल्पनेमध्ये कोणता बदल झालेला आहे। जागतिक व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार, तर या क्षेत्रामध्ये बघत असताना म्हणजे जागतिक व्यापार म्हणजे काय, या जागतिक व्यापारामध्ये जगामध्ये जे अनेक देश आहेत ते सर्व देश या व्यापार करण्यासाठी त्यामध्ये सहभागी होतात आणि परस्परांमध्ये एकमेकांमध्ये एक व्यापारविषयक करार करतात, संघटना निर्माण करतात। तर या जागतिकीकरणामुळे काय बदल झालेला आहे तो आपल्याला बघायचा आहे। तर सुरुवातीला आपल्याला बघायचे की जागतिक जर कुठलाही व्यापार करायचा असेल तर त्या व्यापारासाठी काही नियमांची आवश्यकता आहे। तर ते नियम कोणते होते, कोणते नियम होते, त्यासाठी कोणता करार करण्यात आलेला आहे हे सगळं आपल्याला बघायचं आहे। तर विद्यार्थ्यांनो, जगामध्ये जी 2 महायुद्ध झालेली आहेत त्या 2 महायुद्धानंतर जागतिक व्यापार करण्यासाठी एक करार करण्यात आलेला होता आणि तो करार कधी केलेला आहे तर 20 ऑक्टोबर 1947। 20 ऑक्टोबर 1947ला एक करार करण्यात आला, व्यापारविषयक करार। कोणता करार आहे, या कराराला नाव काय आहे, गॅट करार, GATT हा एक करार आहे। काय आहे याचे लॉंग फॉर्म, तर जनरल ॲग्रीमेंट टेरिफ अँड ट्रीटी, जनरल ॲग्रीमेंट टेरिफ अँड ट्रेड। तर जनरल ॲग्रीमेंट ऑन टेरिफ जनरल ॲग्रीमेंट ऑन टेरिफ्स अँड ट्रेड हा एक गॅट करार करण्यात आलेला होता आणि या गॅट करारामध्ये अंतर्गत असलेले जे नियम आहेत त्या नियमाचं पालन जगामधल्या सर्व देशांनी व्यापार करत असताना त्याचं पालन करणं बंधनकारक होतं। म्हणजे 20 ऑक्टोबर 1947ला हा करार करण्यात आला आणि याची अंमलबजावणी कधी झाली, 1 जानेवारी 1948ला याची अंमलबजावणी करण्यात आली। तर हा जो करार आहे गॅट करार, या गॅट कराराची अंमलबजावणी कधी झालेली आहे, 1 जानेवारी 1948ला। 47ला हा करार करण्यात आला आणि 1948ला या कराराची अंमलबजावणी सुरुवात झालेली आहे। तर विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की दुसरं महायुद्ध झाल्यानंतर या 2 घटना झालेल्या आहेत। एक 47ला गॅट करार झालेला आहे आणि दुसरा 48 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि अशा प्रकारे जगामध्ये व्यापार परस्पर देशांमध्ये चालू होता।
परंतु आता आपल्याला बघायचं 1991 नंतर जागतिकीकरणाचा परिणाम कधी झालेला आहे? 1991 नंतर. 1991 नंतर मात्र जागतिकीकरणाची लाट आली, जागतिकीकरणाचा प्रभाव निर्माण झाला जगामध्ये आणि काय झालेलं आहे की मुक्त व्यापाराला चालना मिळालेली, खुल्या बाजारपेठेला चालना मिळालेली आहे. राष्ट्रीय बाजारपेठेचे रूपांतर जागतिक बाजारपेठेमध्ये झालेले आहे आणि व्यापाराविषयीचे जे आर्थिक जाचक नियम होते ते रद्द झालेले आहेत आणि खुल्या व्यापाराला चालना दिल्या गेली. खाजगीकरण उदारीकरणाला चालना दिली गेली आणि यामुळे काय झालेलं आहे की जागतिक व्यापार करत असताना देशांना त्यांचा जो गॅट करार आहे या करारामधल्या ज्या काही अटी होत्या त्या अटी त्यांना जाचक वाटू लागल्या, त्रासदायक वाटू लागल्या, बंधनकारक वाटू लागल्या आणि यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की हा गॅट करार रद्द करण्यात आला. 1948 पासून झालेली जी अंमलबजावणी आहे तो रद्द करण्यात आला आहे आणि या ठिकाणी एक नवीन संघटना व्यापारविषयी परस्पर देशांमध्ये व्यापार करण्यासाठी एक व्यापारी संघटना निर्माण झालेली आहे आणि ही संघटना कधी निर्माण झालेली आहे तर 1945ला. तर एक व्यापार संघटना, त्याला काय म्हणायचं? WTO. एक 1991 नंतर काय झालेलं आहे? WTO जागतिक व्यापार संघटना निर्माण झाली. तर ह्याचं लॉंग फॉर्म काय आहे? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना. तर या व्यापार संघटनेचा मूळ उद्देश काय होता तर व्यापार करण्यासाठी ज्यावेळेस सीमाशुल्क घेण्यात येते किंवा आपण ज्यावेळेस दुसऱ्या देशातून वस्तू ज्यावेळेस आयात करतो त्यावेळेससुद्धा आयात कर त्याला लावावा लागतो. तर यासाठी काय करण्यात आलं की सीमाशुल्क रद्द करण्यात आलेलं आहे आणि आयात आणि निर्यातवरील जे शुल्क आहे त्याच्यामधल्या संदर्भातल्या काही अटी असतील त्या जाचक अटी नियम यामध्ये बदल करण्यात आलेला आहे, शिथिल करण्यात आलेला आहे आणि परस्पर राज्यांमध्ये व्यापार वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे हे एक या जागतिक व्यापार संघटनेचे एक प्रमुख कार्य आहे. काय आहे की परस्पर देशांमध्ये व्यापार वाढीच लागला पाहिजे. त्यासाठी काय केलेलं आहे की आयात आणि निर्यातीवरील जे नियम आहेत ते शिथिल करण्यात आलेले आहेत आणि सीमाशुल्क रद्द करण्यात आलेलं आहे. त्यामुळे राज्यांतर्गत व्यापार वाढवला पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे काम WTOचं होतं. दुसरं काय आहे की या WTOचं आणखी महत्त्वाचं कार्य काय आहे की जगामध्ये ह्या व्यापार नियमांचं पालन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननी एक व्यापारासंदर्भामध्ये काही नियम तयार केले. तर या नियमांचं पालन परस्पर व्यापार करत असताना देशांमध्ये होत आहे का नाही याच्यावर लक्ष ठेवणे, त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे हे काम या व्यापार संघटनेचं आहे. पहिलं काम काय आहे की या व्यापार नियमांचं पालन परस्पर देशांमध्ये होत आहे का नाही हे पाहणं. दुसरं काय आहे की याची अंमलबजावणी, या नियमांची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होत आहे का नाही ते पाहणे. आणि तिसरं काम काय आहे की या जागतिक व्यापाराच्या संदर्भामध्ये परस्पर देशांमध्ये जर काही वादविवाद निर्माण झाले तर ते वादविवाद परस्पर सामंजस्याच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करणे हे प्रमुख काम या WTOचं आहे. खरं तर प्रमुख 4 कार्य यांची आहेत. म्हणजे काय आहे? व्यापार वाढवण्यासाठी परस्पर देशांना प्रोत्साहन देणे. दुसरं काय आहे? त्यामध्ये अंमलबजावणी योग्य प्रकारे होते का नाही हे पाहणे. तिसरं व्यापार नियमांचं पालन देश करत आहेत का नाही हे पाहणं. आणि चौथं म्हणजे काय आहे तर वादविवाद जर काही निर्माण झाले असतील तर ते परस्पर सामंजस्याने सोडवण्याचं काम या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं होतं. जागतिक व्यापार संघटना ही निर्माण झालेली आहे. आता यानंतर आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे की
1991 पूर्वी कोणत्या वस्तूबद्दल, कोणत्या गोष्टीबद्दल व्यापार केला जातो, कोणत्या वस्तू उत्पादित, कोणत्या वस्तू होत्या त्याच्यावर व्यापार केला जातो 1991च्या पूर्वी? कोणकोणत्या वस्तू आयात आणि निर्यात केल्या जात असेल? त्यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघू शकतो तर यामध्ये आहे लोखंड, कोळसा, खनिज तेल, फळे, फुले इत्यादी. म्हणजे काय, या प्रमुख गोष्टींमध्ये व्यापार केला जात असे. लोखंड, कोळसा, खनिज तेल, फळे, फुले 1991 पूर्वी. परंतु 1991 नंतर मात्र ज्यावेळेस जागतिकीकरणाचा प्रसार झाला त्यावेळेस मात्र या व्यापारांमध्ये सुद्धा व्यापारी वस्तू, ज्या वस्तूंवर व्यापार केला जात होता त्यामध्ये सुद्धा काही बदल झालेला आहे. आणखी काही गोष्टींची भर यामध्ये घातलेली आहे. जसं आपण बघितलेलं आहे की जागतिकीकरणामुळे अनेक विदेशी कंपन्या देशामध्ये स्थापन होऊ लागल्या. का तर कारण त्याच्यावरील जे निर्बंध होते, जाचक-अटी होत्या त्या रद्द करण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे काय झालेलं आहे की विदेशी कंपन्या दुसऱ्या देशामध्ये जाऊन व्यापार करण्यासाठी पुढाकार घेऊ लागल्या. त्यामध्ये उदाहरणार्थ आपल्याला बघायला लागले 1991 नंतरच्या बँक, विमा कंपनी इत्यादी सेवा सुद्धा त्या ठिकाणी यामध्ये निर्माण झाल्या होत्या. आता बँक म्हणजे काय, जसं आपण बघतो की आपल्या देशामध्ये जसं राष्ट्रीय स्तरावरच्या बँक आहेत, राज्य स्तरावरच्या बँक आहेत, कोऑपरेटिव्ह बँक आहेत, ग्रामीण बँक आहे, तशाच प्रकारे या बँका म्हणजे या परदेशातून सुद्धा काही बँका देशामध्ये स्थापन होऊ लागल्या. कशासाठी तर मुक्त व्यापाराला चालना दिलेली आहे आणि त्यामध्ये बँक स्थापन झालेली आहे, विमा कंपनीसुद्धा स्थापन झालेली आहेत आणि त्यामुळे काय झालेलं आहे की जागतिकीकरणामध्ये व्यापार ही संकल्पना ही फार मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित होताना आपल्याला दिसून येते. बँक आणि विमा कंपनीसुद्धा याच्यामध्ये समावेश झालेला आहे. आता यामध्ये जागतिक व्यापार होत असताना काही एक महत्त्वाचे आपल्याला एक घटक बघायचे आहेत. त्या घटकांचा आपल्याला विचार करावा लागेल. त्यामध्ये आपल्याला पाहूया आपण ते 3 घटक कोणकोणते आहेत. तर व्यापार करत असताना 3 गोष्टी आहेत. एक पेटंट, दुसरं कॉपीराईट आणि तिसरं काय आहे ट्रेडमार्क. तर या 3 गोष्टी काय आहेत. आता पेटंट म्हणजे काय, कॉपीराईट म्हणजे काय, ट्रेडमार्क काय. तर आपण सुरुवातीला एक एक घटक आपण घेऊन पाहू शकतो. पेटंट म्हणजे काय, जगामध्ये जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही एखाद्या गोष्टीबद्दल संशोधन केलं असेल, नवीन वस्तू तयार केली असेल तर त्याला त्या देशाच्या सरकारकडून त्याला परवानगीची आवश्यकता आहे. एखाद्या समजा आपल्या भारतामध्ये एखाद्या नवीन गोष्टीचा शोध लागलेला आहे, संशोधन केलेलं आहे, आजपर्यंत ती गोष्ट कधीही शोधली नव्हती किंवा त्या गोष्टीचं उत्पादन झालं नव्हतं, वस्तू तयार झाली नव्हती. तर अशा वेळेस एखाद्या व्यक्तीनं जर ती वस्तू तयार केली असेल तर त्या वस्तूला सरकारची परवानगी घ्यावी लागते आणि ती सरकारची परवानगी घेणं म्हणजेच पेटंट आहे. ते एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या गोष्टीमध्ये संशोधन केलं असेल तर सरकारने त्याला परवानगी दिल्यानंतर त्याच्या काही नियमाच्या अंतर्गत म्हणजे जवळपास 20 वर्षापर्यंत त्या एखाद्या व्यक्तीने संशोधन केलेलं असेल, त्या व्यक्तीचं संशोधन आहे ते 20 वर्षापर्यंत दुसरं कुणीही व्यक्ती ते संशोधन वापरू शकत नाही किंवा त्या वस्तूचा व्यापार करू शकत नाही किंवा त्या वस्तूला उत्पादित करू शकत नाही. आणि समजा जर एखाद्या व्यक्तीला त्या पेटंट असणाऱ्या व्यक्तीचं जे उत्पादन आहे, संशोधन आहे, त्याविषयी जर त्याला उत्पादन करायचं असेल, व्यापार करायचा असेल, त्यासाठी त्याला त्या प्रत्यक्ष व्यक्तीची परवानगी घ्यावी लागते. आणि परवानगी घेतल्यानंतर सुद्धा त्याला
ज्या वस्तू उत्पादित केलेल्या आहे, संशोधन केलेलं आहे, त्याची रॉयल्टीसुद्धा त्या व्यक्तीला द्यावी लागते. हे काही पेटंटचे काही नियम आहेत. त्या नियमानुसार सुद्धा जागतिक व्यापार संघटनेमधील सर्व देशांना त्या नियमाचं पालन करणं बंधनकारक आहे. एक पेटंट झालं. त्याच्यानंतर काय आहे की 20 वर्षापर्यंत कुणीही ती वस्तू उत्पादित करू शकत नाही. आता दुसरं काय आहे, कॉपीराईट. कॉपीराईट म्हणजे एखाद्या गोष्टीची कॉपी करणे, कॉपी संबंधीचा अधिकार आहे. कॉपी करणे म्हणजे काय, कॉपीराईट म्हणजे काय आहे, तर समजा उदाहरण आपल्याला घ्यायचं असेल की समजा एखाद्या गाण्याची चाल लावलेली आहे आणि तर ती गाण्याची चाल दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या गाण्याला चाल लावता येत नाही, त्याला काही बंधनकार आहेत, त्याला आपण कॉपीराईट असं म्हणतो. तर ज्या व्यक्तीने ती चाल लावलेली आहे ती चाल त्याला जीवनभर त्या व्यक्तीची ती चाल राहू शकते आणि त्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतरसुद्धा 70 वर्षापर्यंत कुणीही ती चाल पुन्हा लावू शकणार नाही. तर 70 वर्षाच्या नंतर मात्र ती चाल वापरता येऊ शकते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जीवनभर त्यांचा तो अधिकार राहतो आणि मृत्यूनंतरसुद्धा 70 वर्षापर्यंत तो अधिकार राहतो. आता कॉपीराईटमध्ये आपण बघू शकतो ड्रामा, नाटक, TV शो असेल, एक जाहिरात असेल, यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची म्हणजे कॉपीराईटमध्ये काय करावं लागतं आपल्याला, तशा प्रकारची अधिकार त्या व्यक्तीला मिळतो. दुसरं कोणीही त्याचं चाल चोरू शकणार नाही किंवा ड्रामा करू शकणार नाही. तर हे काय आहे, कॉपीराईटच्या संदर्भामधला नियम आहे. तिसरा काय आहे, ट्रेडमार्क. तर ट्रेडमार्क म्हणजे काय आहे, तर आपण बघतो की अनेक कंपन्या आपल्या वस्तू तयार करत असतात. प्रत्येक आता टाटाची असेल किंवा बिर्लाची असेल, बजाज असेल, विप्रो असेल, गोदरेज असेल किंवा जगातल्या जागतिक सॅमसंग कंपनी असेल, मोबाईलच्या कंपन्या असतील किंवा कुठल्याही, त्या प्रत्येक कंपनी आपल्या वस्तूंची जगामध्ये मार्केटमध्ये ओळख होण्यासाठी, जागतिक व्यापार होण्यासाठी त्यामध्ये एक ट्रेडमार्क तयार करते. ट्रेडमार्क म्हणजे काय, चिन्ह असते, एक प्रकारची त्यांची ओळख आहे, चिन्ह किंवा ओळख. हे ट्रेडमार्क तयार केलं जातं की नुसत्या ट्रेडमार्कवरून आपल्याला ओळखू येते की हे ट्रेडमार्क, हे चिन्ह कशाचं आहे, या कंपनीचं आहे. हे आपल्याला ताबडतोब जागतिक लोकांमध्ये व्यापार करत असताना हे चिन्ह त्यांची एक ओळख निर्माण करते. आता उदाहरणार्थ आपल्याला बघायचं असेल की सोनं, आपलं जे सोनं आहे, सोनं जो दागिना आहे, या दागिन्यावर एक चिन्ह असतं हॉलमार्कचं, ज्याला आपण H असं असतं, हॉलमार्कचं एक चिन्ह असे. ती काय आहे त्याचे, की हे सोनं जे आहे, जर याचं चिन्ह असेल तर यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ झालेली नसते, ते एक चांगल्या क्वालिटीचं सोनं म्हणून त्याची ओळख होते. म्हणून ते काय आहे की त्याचं एक चिन्ह असतं. तर कुठलीही कंपनी असेल त्याची आपली एक ओळख निर्माण करण्यासाठी एका चिन्हाचा वापर करते किंवा या ठिकाणी त्या चिन्हामुळे ही कंपनी आहे ही लोकांना लगेच ताबडतोब लक्षात येतं. म्हणून ट्रेडमार्कचा वापर केल्याने ट्रेडमार्क हे जीवनभर राहतं. म्हणजे व्यापार करत असताना या काही 3 गोष्टी आपल्याला या संदर्भामध्ये आपण पाहिलेल्या आहेत, पेटंट, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क. तर विद्यार्थ्यांना यानंतरचा आणखी एक आपल्याला बघायचा आहे आणि तोही अत्यंत खूप महत्त्वाचा भाग आहे. आता जागतिक व्यापार करत असताना जेव्हा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये माल पाठवला जातो किंवा दुसऱ्या देशातून आपण काही माल आपल्या देशामध्ये आणत असतो, उत्पादन त्याचं करत असतो, त्यावेळेस काय होतं, आयात निर्यात जेव्हा केली जाते तर ही आयात निर्यात करत असताना कोणत्या मार्गाने करायची आहे, तर त्यामध्ये आपण बघितलेलं आहे की समुद्र मार्गाने, जहाजाच्या माध्यमातून आपण ही मालांची खूप मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये मालांची वाहतूक जी आहे ती जहाजातून केली जात असे. परंतु जागतिकीकरणानंतर यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. तर जी मोठी मोठी जहाजं, कार्गो कंटेनर जहाजं, त्याला आपण काय म्हणतो, कार्गो कंटेनर जहाज, तर वस्तूंची, मालांची आयात निर्यात करण्यासाठी या कंटेनरचा वापर केला. कार्गो कंटेनर जहाज काय आहे, तर मोठमोठे कंटेनर असतात, कुठे समुद्रमार्गामध्ये
ज्या ठिकाणी बंदराची व्यवस्था केलेली आहे, बंदर म्हणजे काय, आलेला जो माल आहे तो माल उतरून घेण्यासाठी अशा समुद्रमार्गावर अशा बंदरांची व्यवस्था केलेली आहे. तर आपल्याकडे जगामध्ये व्यापार करण्यासाठी या समुद्रमार्गाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो आणि त्या अंतर्गत कंटेनर जे आहेत त्या कंटेनरमार्फत मालांची वाहतूक केली जाते. तर हे कार्गो कंटेनर जहाज आहेत, या मार्फत खूप मोठा आयात निर्यात माल म्हणजे मालाची वाहतूक करण्यासाठी यांचा वापर केला जातो. तर काय आहे, कार्गो कंटेनर जहाज. ही मोठी मोठी जहाजं असतात आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मालांची वाहतूक केली जाते आणि ते करणं अतिशय सोयीचं आहे, सोपं आहे. तर 1991 नंतर यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. कार्गो कंटेनर जहाजं ही निर्माण झालेली आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपला जो दुसरा घटक होता की जागतिकीकरणाचा आर्थिक क्षेत्रावर काय परिणाम झालेला आहे, त्यामधला दुसरा घटक आपण काय पाहिलेला आहे की जागतिकीकरणामुळे व्यापार संकल्पनेमध्ये झालेले बदल. जागतिक व्यापार संकल्पनेमध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत ते आत्ता आपण पाहिलेले आहेत. तर हा एक घटक आपण आता पाहिलेला आहे. तर विद्यार्थ्यांना आर्थिक क्षेत्रावरील परिणाम पाहत असताना आता आपल्याला आणखी एक तिसरा घटक बघायचा आहे की जागतिकीकरणाचा या आर्थिक क्षेत्रावरील परिणाम बघत असताना आणखी कोणकोणत्या घटकावर परिणाम झालेला आहे. तर यामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बदल झालेला आहे. यामध्ये काही मोठ्या कंपन्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामध्ये ट्रान्सनॅशनल कंपनी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा उदय झालेला आहे. जागतिकीकरणाचा तिसरा एक घटक आपल्याला बघायचा काय आहे की ट्रान्सनॅशनल कंपनी व बहुराष्ट्रीय कंपन्यांचा उदय. तर विद्यार्थ्यांना आपल्याला काय बघायचं आहे की आर्थिक क्षेत्रामुळे जागतिकीकरणामुळे आर्थिक क्षेत्रावर कोणता परिणाम झालेला आहे, कोणता बदल झालेला आहे. तर त्यासाठी काय आपल्याला तिसरा एक घटक बघता येईल तो म्हणजे काय की ट्रान्सनॅशनल कंपनी व बहुराष्ट्रीय कंपन्यांचा उदय आपल्याला झालेला दिसून येतो. तर विद्यार्थ्यांना आपण बघितलेले की 1990च्या आधी जगामध्ये व्यापार होता, जागतिक व्यापार होता, परस्परांमध्ये व्यापार होता, परंतु काय आहे की कुठल्याही आर्थिक क्षेत्रावर म्हणजे देशाच्या आर्थिक क्षेत्रावर सरकारचं नियंत्रण होतं. त्यामुळे काय आहे की खाजगी जे उद्योग आहेत त्या उद्योगांवर प्रचंड प्रमाणामध्ये मर्यादा होत्या खाजगी उद्योगावर आणि त्यामुळे ते काय झालं, ते खाजगी जे उद्योग आहेत ते फक्त देशांतर्गतच व्यापार करू लागले. देशाच्या बाहेर म्हणजे जगामध्ये इतर देशासोबत व्यापार करत असताना त्यांच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये मर्यादा होत्या, खाजगी क्षेत्र. त्यामुळे त्यामध्ये सुधारणा झालेली दिसून येत नाही. किंवा 1990च्या पूर्वी काय आहे, खाजगी क्षेत्रावर सरकारचे नियंत्रण म्हणजे आर्थिक क्षेत्रावर सरकारचं नियंत्रण होतं. त्यामुळे खाजगी क्षेत्रावर सरकारचं नियंत्रण असल्यामुळे त्यांच्यावर काही मर्यादा होत्या. आणि त्यामुळे जेवढ्या प्रमाणामध्ये त्याची प्रचंड वाढ करायची होती ती वाढ होताना दिसून येत नाही 1990च्या पूर्वी. परंतु 1990च्या नंतर म्हणजे 1990च्या नंतर मात्र
जे खाजगी उद्योग आहेत त्या खाजगी उद्योगावर म्हणजे आर्थिक क्षेत्रावर सरकारचं नियंत्रण हळूहळू कमी झालं आणि त्यामुळे खाजगी जे उद्योग आहेत ते प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये वाढ झाली. कारण त्यांच्यावर ज्या मर्यादा होत्या, अडचणी होत्या, जाचक अटी होत्या, त्यामुळे ते आपला व्यापार इतर देशामध्ये करण्यास त्यांना मर्यादा होत्या. परंतु 1990च्या जागतिकीकरणानंतर मात्र त्याचा प्रभाव निर्माण झाल्यानंतर मात्र काय झालेलं आहे, आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये व्यापार करण्यासाठी आयात निर्यातवरील जे नियम आहेत ते शिथिल करण्यात आलेले आहेत. सीमाशुल्क रद्द करण्यात आलेलं आहे आणि राष्ट्रांमध्ये राज्यांमध्ये व्यापार वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येतं. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की ह्या ज्या खाजगी जे उद्योगामधले ज्या कंपन्या होत्या त्यांची जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे काय झालेलं आहे, प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे जे खाजगी उद्योग होते ते जागतिक व्यापार क्षेत्राशी जोडले गेलेले आहेत आणि त्यातूनच ट्रान्सनॅशनल कंपनी आणि बहुराष्ट्रीय कंपनीचा उदय झालेला आहे. तर विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनी, तुम्ही ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो मल्टीनॅशनल कंपनी किंवा बहुराष्ट्रीय कंपनी, तर ही बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय आणि ट्रान्सनॅशनल कंपनी म्हणजे काय या दोन्हीचा अर्थ आपल्याला बघायचा आहे. तर विद्यार्थ्यांना आता ही ट्रान्सनॅशनल कंपनी म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. तर ज्या कंपनीचं मुख्यालय हे कोणत्याही एका राष्ट्रामध्ये नसते आणि ही कंपनी कोणत्याही एका देशाला जर बांधील नसेल तर त्या कंपनीला म्हणायचं ट्रान्सनॅशनल कंपनी. काय आहे, कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नसते आणि कोणत्याही एका राष्ट्रात तिचे मुख्यालय नसते. कोणत्याही एका राष्ट्रात त्या कंपनीचं मुख्यालय नसतं आणि कोणत्याही जगातल्या कोणत्याही देशाशी ती बांधील नसते अशी जी कंपनी आहे तिला म्हणायचं ट्रान्सनॅशनल कंपनी. मग आता या ज्या कंपनीची आपण काही उदाहरणं आपण बघू शकतो की ट्रान्सनॅशनल कंपनीची उदाहरणं कोणकोणती आहे. तर विद्यार्थ्यांचं उदाहरण आपण बघू शकतो. उदाहरणार्थ बजाज, डाबर, तर विद्यार्थ्यांनो बजाजने आपण उदाहरण घेत असताना काय बघायला की आपण आधी ट्रान्सनॅशनल कंपनी बघत आहोत, त्यामुळे त्याची उदाहरणं काय आहेत तर एक नेस्ले, बायर, युनिलिव्हर, सिमेन्स, व जनरल इलेक्ट्रिक. इत्यादी. आपण बघितलेलं आहे की जागतिक व्यापाराच्या संदर्भामध्ये आपण पाहत असताना आपण नेस्ले कंपनी आपण बघितली. नेस्ले कंपनीचे अनेक प्रॉडक्ट आपल्या भारतामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामध्ये चॉकलेट्स आहेत, दही आहे, कॉफी आहे, हे असे अनेक पदार्थ या नेस्ले कंपनीचे आहेत. बायर, युनिलिव्हरचे सुद्धा अनेक प्रॉडक्ट आपल्या भारतामध्ये आहेत, सिमेन्सचे सुद्धा आहेत. तर यामध्ये ह्या ज्या कंपन्या आहेत याला म्हणायचं ट्रान्सनॅशनल कंपनी. म्हणजे काय आहे, ज्यांचं मुख्यालय कोणत्याही एका राष्ट्रामध्ये नाही आणि कोणत्याही एका राष्ट्राला जी बांधील नाही त्याला म्हणायचं ट्रान्सनॅशनल कंपनी. आता यानंतर आपल्याला दुसरी कंपनी बघायची, बहुराष्ट्रीय कंपनी.
बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय आहे? मल्टीनॅशनल कंपनी. तर अशा कंपनीचा काय अर्थ आहे? तर जी कंपनीचं मुख्यालय आहे, ज्या कंपनीचं मुख्यालय कोणत्याही एका राष्ट्रामध्ये आहे आणि ती कंपनी जगातल्या अनेक देशांमध्ये जर कार्यरत असेल तर तिला काय म्हणायचं? बहुराष्ट्रीय कंपनी. ज्या कंपनीचे मुख्यालय एका राष्ट्रात आहे व ती कंपनी जगातील अनेक देशात कार्यरत असेल तर त्यास बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हणतात. लक्षात घ्या मुलांना, ट्रान्सनॅशनल कंपनीचं मुख्यालय एका राष्ट्रामध्ये नाही आणि ती कुठल्याही देशाशी बांधील नाही. आणि त्याच्या वेगळं हे काय आहे? बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय आहे? की जिचं मुख्यालय आहे कोणत्याही एका देशामध्ये आहे आणि तिची जे कार्य आहे ते अनेक देशामध्ये व्यापलेलं आहे, विस्तारलेलं आहे. अशी जी कंपनी आहे तिला काय म्हणायचं? बहुराष्ट्रीय कंपनी. मग आता याची उदाहरणं कोणकोणती आहेत ते आपल्याला बघायची आहे. यामध्ये आपल्याला बघायचं आहे डाबर, अमूल, ONGC, आदित्य बिर्ला, गोदरेज, विप्रो, टाटा. हे काय आहे? सगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. डाबरची कंपनी, अमूलची कंपनी, ह्या सगळ्यांचे प्रॉडक्ट्स हे जगातील अनेक देशांमध्ये विस्तारलेले आहेत. त्या ठिकाणी ती कार्यरत, अनेक देशामध्ये ती कार्य करताना आपल्याला दिसून येते. आणि त्याचं मुख्यालय कुठं आहे? आपल्या भारतामध्ये आहे. म्हणजे डाबर, अमूल, ONGC म्हणजे ऑइल नॅचरल गॅस कौन्सिल, त्यानंतर आदित्य बिर्ला, गोदरेज, विप्रो आणि टाटा, या ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. तर दोन कंपन्यांचा उदय झालेला आपण बघितलेला आहे. एक काय आहे की ट्रान्सनॅशनल कंपनी आणि दुसरी काय आहे? बहुराष्ट्रीय कंपनी. तर जागतिकीकरणाला जेव्हा प्रभाव झाला, सुरुवात झाली 1990च्या नंतर, त्याची लाट जगामध्ये आली, त्यामुळे काय आहे? व्यापार क्षेत्रामधले जे निर्बंध आहे बरेच कमी प्रमाणामध्ये झाले आणि जागतिक व्यापाराला चालना दिलेली आहे. त्यामुळे राष्ट्रीय बाजारपेठ ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडली गेली आणि त्यानुसार या दोन कंपन्यांचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. तर या घटकामध्ये आपण ही एवढी माहिती पाहिलेली आहे.